नवरी मिळे हिटलरला 8 डिसेंबर भागामध्ये लक्ष्मी सगळ्यांना म्हणते, पहिले जसं वोटिंग झालं होतं तसं आज पण होणार आणि त्याची सुरुवात मी करणार. आता एक एक करून वोटिंग करत असतात. दुर्गा लीलाला म्हणते, काय मिळवलं हे करून? एकदा वोटिंग झालं आणि सगळ्यांची मतं कळाली. आज तू 2 मतं बदललीत, विराज आणि प्रमोदची. लीला म्हणते, नाही, मी फक्त त्यांची मदत केली, पण एजेचं मन मी जिंकू शकते. आता दुर्गा लीलाकडे बघायला लागते. वोटिंग झाल्यानंतर किशोर बाऊल हातात घेतो. पहिली चिठ्ठी वाचतो दुर्गा. नंतर एक एक चिठ्ठी वाचत असतो. सगळ्या चिठ्ठीवर असतं लीला. दुर्गा म्हणते, लक्ष्मी तू पण? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू का केलंस असं? पण लक्ष्मी प्रमोदकडे बघते. प्रमोद हळूच म्हणतो, लीलाच्या विरुद्ध एक शब्दही बोलायचा नाही. दुर्गा म्हणते, अगं बोल ना, बोलत का नाही आहे? सरू तुझ्याकडून तर अजिबात अपेक्षा नव्हती. सरू मनात म्हणते, सॉरी वहिनी, आणि विराजकडे बघते. विराज स्माईल करतो. दुर्गा म्हणते, सरू तू विसरली का तुझ्या भावाला विक्रांतला? ह्या लीलाने जेलमध्ये टाकलं आणि तू तिला वोटिंग करतेस? सरू मनात म्हणते, वहिनी तुमचं खरं आहे, पण आज लीलाने माझ्या बेबीला वाचवलं आणि त्यामुळे तो आज माझ्याबरोबर घरी आहे. हे जे म्हणतो, लीला सगळे वोटिंग तुला मिळाले, आता तू घरात येऊ शकते. लीला आणि आजी एकमेकीला मिठी मारतात. आजी म्हणते, लीला मला खूप आनंद होतो तू घरी आलीस. आता दुर्गा रागाने आत निघून जाते. आजी म्हणते, सरू लक्ष्मी जा, तुमची सासू घरी आली, जा औक्षणाची तयारी करा आणि तिचं औक्षण करा. आता दोघी पण आत जातात. जे म्हणतो, लीला चल आतमध्ये. सगळे घरात जातात. तेव्हा दुर्गा बॅग घेऊन खाली उतरत असते आणि किशोर म्हणत असतो, ऐक ना दुर्गा, अगं ही घरातली गोष्ट आहे, आपण सॉल्व करूया ना. दुर्गा म्हणते, नाही, या घरात मी एक क्षण पण थांबणार नाही. लीला म्हणते, दुर्गा तुला काय प्रॉब्लेम आहे? अगं मी घरात आले म्हणजे तू घराबाहेर पडायला पाहिजे असं काहीच नाही. अगं तुझी अट होती, तू जर घरात राहिली तर मी राहायचं नाही, पण माझी अट नाही आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. किशोर म्हणतो, दुर्गा नको जाऊ ना. दुर्गा म्हणते, किशोर तुम्ही पण एक दिवस ह्या घराचा उंबरठा ओलांडला आणि घराबाहेर पडलात. त्यावेळेस तुम्ही मला चल म्हणत होता, पण मी मात्र ह्या घराचा विचार केला आणि तुम्हाला सोडलं. त्यामुळे आपला संसार डावावर लागला. त्यामुळे आज मला काहीच हक्क नाही की माझ्याबरोबर चला हे म्हणायचा. तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही राहू शकता. लीला म्हणते, दुर्गा अगं काय झालं? हे बघ, वोटिंगची आयडिया तुझीच होती की नाही? त्यावेळेस तुला वोट जास्त पडले, मी घराबाहेर पडले, मी काही बोलले का? आणि अगं हे घर तुझं आहे, ह्या घरातील तुझं जे स्थान आहे ते तसंच राहणार. आणि एजे मला घरी न्यायला आले होते. आता दुर्गाचा चेहरा पडतो. लीला म्हणते, एजंटला काही प्रॉब्लेम नाही, मी जर त्यांच्या योग्यतेची नसेल तर ते मला बोलतील ना. तो आमच्या दोघातला प्रश्न आहे. तू का मनावर घेतेस? तू मला का जज करतेस? माझं माहेर श्रीमंत नाही, यात माझी चूक आहे का? आणि हे बघ, एजंटवर माझं खूप प्रेम आहे, त्यामुळे मी या घराबाहेर पडणार नाही आणि मला असं वाटतं तू पण जाऊ नये. मला सांगा, कुणाकुणाची इच्छा आहे की दुर्गाने बाहेर जाऊ नये? विराज प्रमोद दोघं पण म्हणतात, आमची अजिबात नाही. लीला म्हणते, लक्ष्मी म्हणते, माझी पण नाही. सरू म्हणते, माझी पण नाही. वहिनींनी या घरातच राहावं. लीला म्हणते, आजी म्हणते, अजिबात नाही. दुर्गा बाळा, हे घर तुझं आहे आणि माझी सगळीच बाळ आहे. मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्र राहावं. आणि मागच्या वेळेस मी लीलाला वोटिंग केलं, तुला खूप राग आला, पण तू सांग ना मी काय करणार होते? अगं सगळ्यांनी तुला वोटिंग केलं आणि लीलाला एकटं पाडलं, मग माझ्याकडे दुसरा पर्याय होता का? मी तिची साथ दिली. लीला म्हणते, दुर्गा तुला हा प्रॉब्लेम आहे का? मी तुझी सासू आहे? नाही असेल तर ठीक आहे, मी सासूच राहणार आणि तुम्ही सगळ्यात सुना. आणि अगं घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. सरू म्हणते, वहिनी भांड्याला भांडं? आपण कधी भांडे फेकून मारले? लक्ष्मी म्हणते, सरू शांत बस. हे जे म्हणतो, दुर्गा हे बघ, हे वोटिंग करणं मला अजिबात आवडत नाही. अगं आपल्याच घरातील एखाद्या माणसाला चूज करायला वोटिंग हे ठीक आहे का? आता मागच्या वेळेस तुझी आयडिया होती म्हणून मी हो म्हटलं आणि यावेळेस पण तीच वापरली. वोटिंग केलं आणि जास्त वोटिंग लीलाला होतं. पण हे बघ दुर्गा, लीला बोलली ते पण काय खोटं नाही आहे. ते आपल्याला सारखं सांगत होती की रेऊ आणि यशचं प्रेम आहे, पण आपण ऐकलंच नाही. तिचा मार्ग चुकीचा होता
पण ती तरी काय करणार? तिच्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता. आणि तिने जे काय केलं ते यश आणि रेवीच्या भल्यासाठी. हे बघ, मला वाटत नाही तू घर सोडून जावं. लीला म्हणते, बास, कुणी कुठेही जाणार नाही. ही सासूची ऑर्डर आहे. आजी म्हणते, चला आता आपापल्या रूममध्ये जा. आता एक एक करून सगळेच निघून जातात. फक्त आजी आणि लीला असते. आता दोघी पण हसायला लागतात. आजी म्हणते, लीला, बरं झाली तू घरी आली. लीला म्हणते, आजी मी येणारच होते. मी काय तुम्हाला ती जुनी लीला वाटली का घाबरट? लीला 2.2. आजी म्हणते, हो गं बाई, न्यू व्हर्जन. आता दोघी पण हसायला लागतात. लीला रूममध्ये जाते आणि मस्त ड्रेस घालते आणि म्हणते, फायनली मी माझ्या घरात आले. पण एजे, एक ना एक दिवस तू माझ्या प्रेमात पडाल, हा माझा शब्द आहे. विक्रांत ड्रेस आणि शूज घालतो आणि म्हणतो, एजे आणि लीला तयार राहा. खूप सुखाने जगला. आता मी तुम्हाला सुखाने नाही जगू देणार. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.